महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांच्या मुलाने राहिल जावेद याने मध्यरात्री मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरात दारूच्या नशेत अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। मॉडेल अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे यांच्या कारला राहिलने धडक दिली आणि त्यानंतर त्यांच्याशी बाचाबाची करत शिवीगाळ केली। यावेळी राहिलने स्वतःच्या वडिलांच्या राजकीय ओळखीचा दबदबा दाखवत पोलिसांनाही धमकावलं। हा सर्व प्रकार राजश्रीने स्वतः इंस्टाग्रामवर एक व्हिडिओद्वारे उघड केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। यावर आता नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मनसेचे जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याच्या कृत्यावरती नितेश राणे यांनी निशाणा साधलाय। शेखच्या कानाखाली आधी 12 वाजवा मग मराठीच्या मुद्द्यावर बोलू असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय। गरीब हिंदूंवरच मराठी भाषेची सक्ती कशासाठी असं देखील नितेश राणे यांनी म्हटलंय। अन्य लोकांवर गरीब हिंदूंवर सक्ती करता, पण कोण शेख हा तुमच्याच पक्षाचा आहे त्याला कधी कान फोडवणार? आता त्याच्या कानाखाली कधी 12 वाजणार? काही शेखला तुमच्या पक्षात असला तरी शेखला वेगळा न्याय आहे का? आमचा मुद्दा तोच पहिल्यापासून आहे की हे लोक कधी जे काही गोल टोपी आणि दाढीवाले ते कधीही मराठी बोलायला बघत नाहीत। मग न्याय फक्त गरीब हिंदूंनाच कशाला लागतोय? मग त्यांनाच कशाला कान फोडावे लागतंय? म्हणून पहिलं त्या शेखच्या जरा कानाखाली 12 वाजवा आणि मग मराठीच्या सक्तीबद्दल आपण चर्चा करू।